नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहा अंकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात संघटन सृजन अभियानांतर्गत 13 ते 18 एप्रिल या कालावधीत संघटन वाढीसाठी बैठकांचं आयोजन करण्यात येणार। कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांची माहिती। राजकीय दबावाला बळी न पडता कोल्हापूर शहर विकासासाठीच्या निर्णयांना पाठिंबा राहील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महापालिका आयुक्तांना ग्वाही। शासनाकडून आलेलं शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना दिलंच नाही। इचलकरंजी महापालिका शाळांमधील प्रकार, पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर। कोल्हापूर शहर NSUI आणि कोल्हापूर वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं ऐतिहासिक पावनगडावर वन्यप्राणी आणि पक्षी यांच्यासाठी पाणवठा विकसित। आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज सेवा सप्ताहांतर्गत उपक्रम। आणि वडणगेच्या अस्मिता लांडगेचं परिस्थितीवर मात करत प्रेरणादायी यश। MPSC मधून 2 पदांना घातली गवसणी। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज स्वागत करण्यात आलं। कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता शहराच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांना पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील, असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची भेट घेत त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी शहरातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करत आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनात सन 2026-27च्या अंदाजपत्रकात उत्पन्न आणि खर्च यामध्ये तफावत दिसून येत असून महसुली उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याचं निदर्शनाला आणल्याचं नमूद करण्यात आलं। आर्थिक शिस्त, उत्पन्न वाढ आणि खर्च नियंत्रण या बाबींवर विशेष भर देण्याची गरज व्यक्त करत वाढती लोकसंख्या, पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, स्वच्छता, पाणी पुरवठा या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य देत विशेष प्रकल्पांमधील वाढत्या खर्चाकडे आयुक्तांनी लक्ष द्यावं अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। आयुक्तांनी प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जनसहभाग यांना प्राधान्य देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईबाबत प्रशंसा करून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवृत्ती चौकात असणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या अतिक्रमित कार्यालयाची माहिती देत हे कार्यालय काढण्याची मागणी केली। आयुक्तांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता शहराच्या विकासासाठी घेतलेल्या निर्णयांना पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। शहराच्या विकासासाठी काही असेल केव्हाही हाक मारा, हा शिवसेना पक्ष तुमच्या मागे ताकदीनं उभा राहील। त्यांना अतिक्रमणचे देखील 1-2 विषय दाखवले। त्या अतिक्रमणमध्ये शिंदे सेनेचे, गद्दार सेनेचे कार्यालय रस्त्यामध्ये कुठं ना कुठं तरी टपरीच्या स्वरूपात, कुठं खोक्याच्या स्वरूपात, कुठं शेडच्या स्वरूपात मांडलेले आहेत। जर गोरगरिबांच्या पोटावर जर महानगरपालिका उठत असेल तर महानगरपालिकेने गद्दार सेनेचे, शिवसेनेचे, त्या गद्दार शिवसेनेचे कार्यालय काढलं पाहिजे। त्यांना मी फोटो दाखवले, त्यांना शूटिंग दाखवले, त्यांना ते पटलं देखील। त्यांना आम्ही विनंती केली की हे इस्टेट ऑफिसरनी काय केलं पहा आणि कोणत्याही परिस्थितीत गोरगरीब जनतेवर अन्याय होऊ नये, अन्यथा इथून पुढच्या कारवाईमध्ये शिवसेना आम्ही ताकदीनं रस्त्यावर उतरणार, गोरगरिबांच्या बाजूनं जोपर्यंत गद्दार सेनेच्या केबिन्स हटवत नाही तोपर्यंत। यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, गटनेत्या प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसेवक सुनील मोदी, दक्षिण शहर प्रमुख विशाल देवकुळे, उत्तर शहर प्रमुख मनजित माने, उत्तर शहर संघटिका रीमा देशपांडे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते।
देशसेवेचं व्रत घेतलेल्या राधानगरी तालुक्यातील सुळंबीच्या सुपुत्रावर काळानं अचानक घाला घातला. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे हवालदार सागर शंकर पाटील यांच्या अपघाती निधनानं राधानगरी तालुका शोकसागरात बुडाला. उद्या त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या राधानगरी तालुक्यातील सुळंबी इथल्या सागर शंकर पाटील यांचं अरुणाचल प्रदेशातील पालमध्ये सेवा बजावत असताना गुरुवारी अपघाती निधन झालं. त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सन 2004 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झालेल्या सागर पाटील यांनी तब्बल 22 वर्ष देशसेवा केली आहे. विविध दुर्गम आणि संवेदनशील भागात त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठ सेवा बजावली आहे. गेली 3 वर्ष ते अरुणाचल प्रदेशात कार्यरत होते. नुकतीच त्यांची जम्मू काश्मीरात बदली झाली होती. मात्र नव्या ठिकाणी हजर होण्यापूर्वीच नियतीनं त्यांना हिरावून नेलं. त्यांचं पार्थिव अरुणाचल प्रदेशातील पालम इथून सुळंबी या त्यांच्या मूळ गावी उद्या शनिवारी आणण्यात येणार आहे. सकाळी 9 वाजता शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इचलकरंजीतील महापालिकेच्या शाळांमध्ये शासनाकडून आलेलं शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप न करता तसंच ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आलाय. यामुळे शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून संबंधित शिक्षकांना उपमहापौर अनिल डाळ्या, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे आणि उपसभापती पूनम माळी यांना जाब विचारत धारेवर धरलं. इचलकरंजीतील महापालिकेच्या शाळा क्रमांक 21 आणि शाळा क्रमांक 46 मध्ये पाठवण्यात आलेलं नवीन शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना न वाटता तसंच ठेवल्याचा प्रकार उघडकीला आलाय. ही माहिती शिक्षण सभापती विद्या साळुंखे यांना समजल्यानंतर त्यांनी अचानक या दोन्ही शाळांना भेट देऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन शैक्षणिक साहित्य पडून असल्याचं निदर्शनाला आलं. विद्यार्थ्यांना तात्काळ उपयोगात येण्यासारखं साहित्य असूनही ते वाटप न केल्यानं शिक्षण सभापती साळुंखे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या आणि शिक्षण समितीच्या उपसभापती पूनम माळी यांनीही संबंधित शिक्षकांना धारेवर धरलं. शासन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष सुविधा आणि साहित्य उपलब्ध करून देत असताना त्याचा योग्य लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज सेवा सप्ताह उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमांतर्गत कोल्हापूर शहर NSUI आणि कोल्हापूर वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं ऐतिहासिक पावनगडावर वन्य प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी पाणवठा तयार करण्यात आलाय. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज सेवा सप्ताह उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमांतर्गत कोल्हापूर शहर NSUI आणि कोल्हापूर वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं ऐतिहासिक पावनगडावर वन्य प्राणी आणि पक्षी यांच्यासाठी पाणवठा तयार करण्यात आलाय. या अंडर सध्याच्या घडीला जो मानव आणि वन्यजीव संघर्ष चालू आहे याला एक काही जी प्रामुख्यानं कारणं असतात. त्यामध्ये अन्न आणि पाणी हे जे वन्यजीवांना कमी पडत असतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर हेच कुठंतरी थांबवण्याचा एक छोटासा खारीचा वाटा म्हणून पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनगडाच्या या जंगलामध्ये एक झरा होता. तो झरा फक्त स्वच्छ करून तिथं पाणी साठवण्याची तरतूद करायची होती. त्यासाठी आज NSUI आणि सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट, छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशन यांच्या अंतर्गत तो झरा स्वच्छ करून तिथं पाणी साठवण्याची एक तरतूद करून जेणेकरून या भागात असणाऱ्या प्राण्यांना पाण्याची सोय होईल याच्यासाठी आज इथं ही मोहीम आखली होती. वाढत्या तापमानामुळे जंगलातील पाण्याचे साठे कमी होतात. पाण्याअभावी अनेक प्राण्यांचा मृत्यू होतो. काही वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात आणि त्यातून मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष होतो. या पार्श्वभूमीवर पावनगडावर वन्य प्राण्यांसाठी पाणवठा तयार करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यासाठी कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, पन्हाळा वन विभागाचे वनक्षेत्रपाल अजित माळी, सह्याद्री शिलेदार ट्रस्टचे देवेंद्र भोसले, वनपाल सागर पटकारे, वनरक्षक संदीप पाटील यांचं सहकार्य मिळालं. या उपक्रमात NSUI आणि सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
टीईटी परीक्षा अवघड आहे हा मनातील न्यूनगंड ज्यावेळी काढून टाकाल त्याचवेळी या परीक्षेत यशस्वी व्हाल असा सल्ला शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी दिलाय. त्या खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती कोल्हापूर आणि महावीर विद्यालय BA B.Ed विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टीईटी परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. या 3 दिवसीय कार्यशाळेत शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती कोल्हापूर आणि महावीर महाविद्यालय BA B.Ed विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं टीईटी परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. याचं उद्घाटन शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक कुमार पाटील यांनी केलं. यामध्ये त्यांनी शासन निर्णयानुसार कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना 2027 पर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. त्यामुळे शिक्षकांच्या भविष्याचा विचार करून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. उद्घाटक शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी शिक्षकांनी टीईटी परीक्षा अनिवार्य आहे ही खूणगाठ बांधावी आणि परीक्षेची चांगली तयारी करून यशस्वी व्हावं असं आवाहन केलं. टीईटी परीक्षा अवघड आहे हा मनातील न्यूनगंड ज्यावेळी काढून टाकाल त्याचवेळी ही परीक्षा उत्तीर्ण व्हाल असा सल्ला त्यांनी दिला. परीक्षेच्या तयारीसाठी काय करावं यावर मार्गदर्शन करताना त्यांनी अवघड विषयांची आधी तयारी करावी, वेळेचं नियोजन करावं, मागील प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा, संदर्भ पुस्तकांचा वापर करावा, 1ली ते 12वी त्याचबरोबर BEdच्या अभ्यासक्रमाची उजळणी करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं. खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं सांगत टीईटी ही शिक्षकांसाठी आवश्यक परीक्षा बनल्याचं सांगितलं. या परीक्षेपासून कार्यरत शिक्षकांना सूट मिळेल अशी चुकीची माहिती सध्या पसरवली जातेय. अशा प्रकारचं कोणतंही विधेयक संसदेत चर्चेला आलेलं नाही. त्यामुळे टीईटी ही शिक्षकांसाठी अनिवार्य आहे. हे लक्षात घेऊन सर्वांनी चांगली तयारी करावी असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यशाळेसाठी शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर त्याचबरोबर महावीर कॉलेज यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचं त्यांनी सांगितलं. या 3 दिवसीय कार्यशाळेत शिक्षकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. यावेळी महावीर कॉलेजचे प्राध्यापक महादेव शिंदे, मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद, सुशांत भंडारे, सतीश कांबळे, राहुल धुमाळ, सुरेशचंद्र मिस्त्री, रवींद्र लेंभे, संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सविता गिरी, राज्याध्यक्ष शिवाजी भोसले, विभागीय अध्यक्ष महादेव गावडे, शहराध्यक्ष आप्पासाहेब वाघरे, संघटक PD आवळे, प्रवीण पाटील, संचालक शिवाजी सोनाळकर, वर्षाराणी वायदंडे, छाया हिरुगडे, सुनीता डावरे, सारिका पाटील, चारू पाटील, विद्या पाटील, रोहिणी येडगे, सचिन शेवडे आदींसह शिक्षक उपस्थित होते. कोल्हापूरच्या CPR रुग्णालयातील कथित आर्थिक लूट प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले. वैद्यकीय बिलं मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवघेव होत असल्याचा आरोप करून या प्रकरणातील दोषींवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. उपनेते संजय पवार यांनी आज आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांची याबाबत भेट घेतली. कोल्हापूरच्या जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं मंजूर करण्यासाठी तसंच इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवघेव होत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी केलाय. CPRमध्ये अनेक वर्षांपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची साखळी पद्धतशीरपणे आर्थिक लूट करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तत्कालीन आणि विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सकांवरही या संदर्भात तक्रारी झाल्याचं पवार यांनी सांगितलं. काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये आर्थिक व्यवहारांची लाल डायरी समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलं होतं. 13 फेब्रुवारी 2026 रोजी चौकशी अहवाल शासनाकडे पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र 2 महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. या प्रकरणातील दोषींवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी संजय पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, मनजित माने, विराज पाटील, अवधूत साळोखे, सुरेश पोवार, राजू यादव, प्रशांत पोवार, दीपक गौड, दिलीप देसाई, स्मिता सावंत, रणजित आयरेकर, रमेश पाटील, युवराज खंडागळे, प्रसाद कुलकर्णी, भीमराव पाटील, उदय सुतार, शांताराम पाटील, विष्णू पोवार, संतोष रेडेकर, तानाजी पोवार, चेतन देशपांडे, गोविंद वाघमारे, महादेव कुकडे, संजय जाधव, आदित्य कराडे, इनायत लतीफ आदी उपस्थित होते.
जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी आणि प्रयत्नात सातत्य असेल तर आपण कोणत्याही यशाला गवसणी घालू शकतो. हे खरं करून दाखवलंय वडणगे गावच्या अस्मिता लांडगे या लेकीनं. MPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन करत एक नाही तर 2 पदांना तिनं गवसणी घातली आहे. प्रतिकूल परिस्थितीत यशाच्या मार्गातला अडथळा ठरत नाही हे अस्मितानं सिद्ध केलंय. बुधवारी MPSC मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये करवीर तालुक्यातील वडणगेमधील अस्मिता लांडगे हिची कर सहाय्यक आणि मंत्रालय सहाय्यकपदी निवड झाली आहे. वडील भगवान लांडगे सेंटरिंग काम करतात तर आई छाया लांडगे शेतमजुरी. अस्मितानं मोठ्या जिद्दीनं मिळवलेलं यश आईवडिलांच्या कष्टाचं चीज करणारं ठरलंय. लेकीच्या या यशानं आईवडिलांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. रडायचं माहित होतं आपल्याला होणार आहे ते, मग काय एवढं रडू नका, भरून येते ने मामा असू दे आनंद असू राहिले, आनंद असू अस्मितानं गावातल्याच शाळांमध्ये आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलंय. त्यानंतर तिनं महावीर महाविद्यालयातून BSc मायक्रोबायोलॉजी विषयात पदवी संपादन केली. अस्मितानं पदवीचं शिक्षण घेत असतानाच आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची आणि अधिकारी व्हायचं हे स्वप्न उराशी बाळगून तिनं स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली. मात्र तिच्यासाठी ही वाट सोपी नव्हती. रोजचा गाडी खर्च सुद्धा कुटुंबासाठी डोंगरा एवढा, तर खाजगी क्लास आणि अभ्यासिकेचा खर्च दूरच. ती भास्करराव जाधव वाचनालयात अभ्यास करायची. अस्मिताला अनेकदा यशानं हुलकावणी दिली, पण तिनं जिद्द सोडली नाही. मी स्टडी चालू केला त्यावेळी जी कोणती पद मिळेल ते मला घ्यायचं होतं, कारण मला लवकरात लवकर नोकरी करायची होती. माझ्या कुटुंबासाठी ते गरजेचं होतं. त्यामुळे मी येईल त्या एक्झाम देत राहिले. सरळ सेवा असेल, तलाठी असेल, कोणत्या पण देत होते. पण मला अपयश येत होतं थोड्या मार्कांनी. त्याच्यानंतर मी जिल्हा न्यायालयाची एक्झाम दिली. त्याच्यामध्ये मी लास्ट स्टेपपर्यंत पोहोचले आणि अगदीच होणार असं होतं, पण लास्ट लिस्टमध्ये माझं नावच आलं नाही अंतिम यादीत. त्यावेळी मी खचले. मला वाटलं की इतकं प्रयत्न करूनही अगदी लास्ट मोमेंटला बाहेर पडले. मग खरंच आपलं होईल का नाही अशी त्यावेळी थोडी भीती वाटली होती. पण घरातल्यांनी पण सपोर्ट केला आणि मला माहिती होतं की आपल्याला अभ्यासाची आवड आहे, होऊ शकते. याच अपयशाच्या बोचऱ्या काट्यांना आज तिनं तिच्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेनं फुलात रूपांतरित केलंय. मागील 3 वर्षात सकाळी 7:30 ते रात्री 8:30 या अभ्यासाच्या वेळेत तिनं कधीही खंड पडू दिला नाही. या सगळ्यात 1 मिनिट ही कधीही टाईमपास केला नाही. मी प्रॉपर प्लॅनिंगनं स्टडी करत होते. माझ्या अभ्यासात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य होतं. मी कधीच सुट्टी घेतली नव्हती. रविवारसुद्धा कधीच नाही, किंवा इतर सणवार जरी असले तरीसुद्धा मी कधीच थांबले नव्हते घरी. सातत्य ही एकच गोष्ट मला आज यशाच्या शिखरावर घेऊन गेली आहे. मी कधीही रात्री जागून वगैरे असा कधीच अभ्यास केला नाही. जे टायमिंग ठरलेलं होतं शेड्यूल, त्या शेड्यूलमध्ये मी दिवसभर पूर्ण वेळ अभ्यास करत होते आणि रात्रीची पूर्ण झोप घेत होते. त्यामुळे दिवसभर माझा अभ्यास अगदी चांगला कॉन्सन्ट्रेशनने व्हायचा. अभ्यासाच्या वेळेत मी म्हणजे 1 मिनिट पण टाईमपास करत नव्हते. अस्मिताच्या या संघर्षात तिचे आईवडील हिमालयासारखे तिच्या पाठीशी उभे राहिले. आपल्या पोरीनं परिस्थितीची जाण ठेवून आमचा विश्वास सार्थ केला, अशा भावना आई छाया लांडगे यांनी व्यक्त केल्या. आपल्या घरची परिस्थिती गरीब आहे. आम्ही पण तिला खूप पाठिंबा दिला. ती कधी मागं हटली नाही अभ्यासातून. आम्ही पण तिला कधी म्हणजे असं नको करूस, तुला नाही झेपणार, आता तू हे बंद कर, असं म्हणजे आम्ही ग्रामीण भागात असून सुद्धा आम्ही तिला कधी हे केलं नाही. अभ्यास कर, पुढे जा. आम्हाला पण तिच्याकडनं अशी हे होती, उत्सुकता होती, पण ती कुठेतरी जाऊन पोचणार. एवढ्या मोठ्या पदावर नाही, पण छोटे तरी तिला पद मिळेल आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहील, एवढीच आम्हाला तिच्याकडनं अपेक्षा होती. ती तिनं पूर्ण केली. जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी आणि प्रयत्नात सातत्य हाच संदेश तिने इतर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्यांसाठी दिलाय. तिच्या या घवघवीत यशानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. DY पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी तिचा घरी जाऊन सत्कार केला. सध्या नातेवाईक, नागरिक, हितचिंतकांची शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली आहे. खडतर मार्गावरून प्रवास करत तिनं सर्वांसमोर अस्मितानं आदर्श निर्माण केलाय. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कागल तालुक्यातील साके येथले नानासो धर्मा कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते सभापती सूर्यकांत पाटील यांनी राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त होती. सहकार उपनिबंधक प्रिया दळणर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे मावळते सभापती सूर्यकांत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त होती. आज बाजार समितीच्या सभागृहात सहकार उपनिबंधक प्रिया दळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी कागल तालुक्यातील साके इथले संचालक नानासो कांबळे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून माजी सभापती सूर्यकांत पाटील यांनी तर अनुमोदक म्हणून शेखर देसाई यांच्या स्वाक्षरी होत्या. सभापती पदासाठी कांबळे यांचा एकमेव अर्ज असल्यानं सहकार उपनिबंधक प्रिया दळणकर यांनी नानासाहेब कांबळे यांची सभापतीपदी निवड जाहीर केली. कांबळे यांच्या निवडीमुळे बाजार समितीच्या इतिहासात सभापतीपदी प्रथमच मागासवर्गीय प्रवर्गातील संचालकांना संधी मिळाली आहे. निवडीनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन नूतन सभापती नानासो कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. कांबळे हे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचे समर्थक आहेत. निवडीनंतर बोलताना कांबळे यांनी आपण सर्वांना विश्वासात घेऊन आणि शेतकरी केंद्रबिंदू मानून बाजार समितीचा कारभार पारदर्शकपणे करू अशी ग्वाही दिली. गोकुळचे संचालक अमरीश घाटगे यांनी नूतन सभापती कांबळे यांचं अभिनंदन करत सर्व संचालकांना विश्वासात घेऊन काम करण्याचं आवाहन केलं. माजी सभापती सूर्यकांत पाटील, संचालक शेखर देसाई, सुयोग वाडकर यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी उपसभापती राजाराम चव्हाण, संचालक प्रकाश देसाई, कुमार आहुजा, प्रकाश देसाई, मेघा देसाई यांच्यासह सर्व संचालक, सचिव तानाजी दळवी यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. इचलकरंजीतील शिवछत्रपती क्रीडा संघ हे मंडळ 1985 पासून देशी खेळ जोपासण्याचं कार्य अविरतपणे करत असून आजपर्यंत अनेक गुणवंत खेळाडू घडवण्यात आले आहेत. मात्र कोणताही उत्पन्नाचा स्रोत नसताना महानगरपालिकेकडून लावण्यात आलेल्या घरफाळ्यामुळे मंडळापुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीनं उपमहापौर अनिल डाळ्या यांना निवेदन देण्यात आलंय. इचलकरंजीतील शिवछत्रपती क्रीडा संघ हे मंडळ गेल्या 1985 पासून देशी खेळ जोपासण्याचं कार्य अविरतपणे करत आहे. मंडळानं आतापर्यंत 2 आंतरराष्ट्रीय, सुमारे 700 राष्ट्रीय तसंच 15हून अधिक विद्यापीठ स्तरावरील खेळाडू घडवलेत. या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये कोल्हापूर जिल्हा आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मोबाईल, टीव्ही आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रभावाच्या काळातही मंडळानं देशी खेळांची परंपरा जपण्याचं काम सुरू ठेवलंय. संध्याकाळी नियमित सराव घेतला जात असून यात प्रामुख्यानं गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलांचा सहभाग असतो. या सर्व उपक्रमांसाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. समाजातील दानशूर व्यक्ती, माजी खेळाडू यांच्या मदतीतूनच मंडळाचा सर्व खर्च भागवला जातो. अशा परिस्थितीत महानगरपालिकेकडून 2025 अखेर 1,22,862 रुपयांची थकबाकी असल्याचं पत्र मंडळाला देण्यात आलंय. उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसताना 41 वर्ष समाजसेवा करत असलेल्या मंडळावर आर्थिक संकट आलंय. त्यामुळे हा अन्यायकारक घरफाळा कायमस्वरूपी माफ करावा, तसंच देशी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय अनुदान मंजूर करावं अशी मागणी शिवछत्रपती क्रीडा संघाकडून करण्यात आली आहे. संघाच्या वतीनं उपमहापौर अनिल डाळ्या यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. निवेदन स्वीकारून याबाबत सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन उपमहापौरांनी दिलंय. यावेळी नगरसेविका अरुणा बचाटे, प्रमोद बचाटे, कल्पेश दंडगे, नगरसेवक सुशांत कलागते यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दत्तात्रय पाटील यांच्या पुढाकारातून मंदिर परिसरात ही मोहीम राबवण्यात आली. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून प्रवीण दत्तात्रय पाटील यांच्या पुढाकारातून दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत काँग्रेसचे भादोले आणि नवे पारगाव पंचायत समिती मतदारसंघातील सदस्य कपिल पाटील, भारत पाटील, कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या वैशाली महाडिक, शुभांगी साखरे, वेदवती मोहिते, उज्ज्वला चौगुले, वैशाली जाधव, विवेक माणगावे, नवाज मुल्ला, श्रेयस डोईजड, अभिजित पाटील, वैभव पाटील, अमन कवठेकर आदींनी सहभाग घेतला. इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक 10 मधील पाणी टंचाई, अस्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावरून आज महापालिकेत मोठा गोंधळ उडाला. नगरसेविका जुलेखा पटेकरी आणि माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी यांनी महापालिकेचे उपायुक्त नंदू परळकर यांना घेराव घालत त्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा दिला.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. इचलकरंजीतील प्रभाग क्रमांक 10 मधील पाणी टंचाई, अस्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवरून आज महापालिकेत मोठा गोंधळ उडाला. प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नगरसेविका जुलेखा पटेकरी आणि माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी हे आक्रमक झालेत. पाणी पुरवठा नियमित होत नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. विशेषतः इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून त्या ठिकाणी गैरप्रकार घडत असल्याचा आरोपही पटेकरी यांनी केलाय. पटेकरी यांनी उपायुक्त नंदू परळकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत त्यांना जाब विचारत घेराव घालण्यात आला. तसंच महापालिकेतील काही कर्मचारी, आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त असे अधिकारी घरात बसून काम करतात आणि पगार मात्र महापालिकेकडून घेतात असा गंभीर आरोपही पटेकरी यांनी केलाय. कचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करावा. भगतसिंग उद्यानात लहान मुलांसाठी बसवण्यात आलेल्या खेळण्यांची डागडुजी 2 दिवसात करावी, अन्यथा महापालिकेच्या कार्यालयाला टाळं ठोकण्याचा इशारा पटेकरी यांनी दिला. यावेळी महापालिकेत काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी नगरसेवक तानाजी पोवार यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. उपायुक्त नंदू परळकर यांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्यानं घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन दिलंय. या घटनेमुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून नागरिकांमध्येही नाराजीचा सूर उमटलाय. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोलीतील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना रस्त्यावरून प्रवास करत असताना मोठी कसरत करावी लागतेय. रस्त्यावर छोटे मोठे अपघात होत असल्यानं वाहनधारकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. पट्टण कोडोली गावची लोकसंख्या साधारण 40,000 आहे. गावात श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान आहे, त्यामुळे अनेक भक्त गावात येत असतात. गावातून पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेत. मिशन जलजीवन योजनेच्या पाईपलाईनसाठी बिरदेव कुशाप्पा यांच्या शेतासमोर रस्त्याच्या मधोमध खोदाई करण्यात आली आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवताना अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. खड्ड्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास होत असून रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी होतीये. एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला रस्त्याबाबत जाग येणार का असा सवाल ग्रामस्थ आणि वाहनधारकांमधून उपस्थित होतोय. इचलकरंजी शहरातील कामगार आयुक्त कार्यालयामध्ये महापुरुषांचे फोटो लावलेले नाहीत. त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंबेडकर गटाच्या वतीनं आज सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना कार्यालयात लावण्यासाठी महापुरुषांचे फोटो भेट स्वरूपात देण्यात आले. जर हे फोटो लावले गेले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महापुरुषांचं मोठं योगदान आहे. इचलकरंजीत प्रत्येक शासकीय कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावले आहेत. मात्र इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावलेले नाहीत. यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंबेडकर गटाच्या वतीनं कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना सर्व महापुरुषांचे फोटो कार्यालयात लावण्यासाठी भेट स्वरूपात देण्यात आले आणि ते फोटो लवकरात लवकर लावण्याची विनंती केली. जर हे फोटो लावले गेले नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सद्दाम मुजावर, शहराध्यक्ष बादल हेगडे, अल्ताफ नाईकवाडे, मेहबूब गवंडी, रमजान काखंडकी, वहिदा कातनकर, हमीद नदाफ, रमजान इनामदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेकडून KSBP पार्क परिसरात अनधिकृत अतिक्रमणांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान लोखंडी अँगल, टेबल, हातगाडी काउंटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 3 राजारामपुरी आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून गुरुवारी KSBP पार्क परिसरात कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान 2 लोखंडी अँगल, 1 टेबल, 2 हातगाड्या, 4 काउंटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. 19 हातगाडी धारकांनी आपल्या हातगाड्या स्वतःहून काढून घेतल्या. सोमवारी झालेल्या जनता दरबारात अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्या अनुषंगानं महापौर रूपाराणी निकम यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाईसाठी 1 JCB, 2 ट्रॅक्टर ट्रॉली आणि 1 डंपरचा वापर करण्यात आला. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त किरण कुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयवंत जावडेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता अरुण गुजर,
अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या पथकानं संयुक्तपणे ही मोहीम राबवली. यापुढेही शहरातील अनधिकृत फेरीवाले तसंच दुकानांसमोर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर शेड्सवर धडक कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. संबंधित दुकानदार आणि फेरीवाल्यांनी आपलं अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावं असं आवाहन करण्यात आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचे नूतन संपर्क अध्यक्ष मुंबई महानगरपालिकेचे गटनेते यशवंत किल्लेदार आणि नंदकुमार चिले उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी आज पदाधिकारी बैठक घेऊन उद्याच्या कार्यक्रमाच्या सूचना दिल्या. उद्या सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. याच ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मनसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केलंय. राजसाहेबांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी एक नवीन ध्येय धोरणं जी आखलेली आहेत त्या ध्येय धोरणांच्या अधीन राहून आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक धगधगती ध्वजपताका पुन्हा जोमानं फडकवायचा आम्ही निर्धार केलेला आहे. मूळचे कोल्हापूरचेच असलेले किल्लेदार साहेब कोल्हापूरला संपर्क अध्यक्ष म्हणून लाभल्यामुळं आमच्या अंगामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालेलं आहे. या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र सैनिक कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतक याचबरोबर काही ना काही कारणाच्या निमित्तानं पक्षाचं काम थांबवलेले किंबहुना राजसाहेब ठाकरे यांच्यावरती नितांत प्रेम करणाऱ्या सर्व युवकांना युवतींना या निमित्तानं आम्ही आवाहन करतो की आपण पुनश्च एकदा पक्षाच्या प्रवाहात यावं. उद्या सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे होणाऱ्या बैठकीसाठी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व मनसैनिक पदाधिकारी हे मोठ्या जोमानं येतील असं मी या ठिकाणी आवाहन करतो. इचलकरंजीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या दरम्यान सध्या रस्त्याचं काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटण्याच्या घटना वारंवार घडत असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. विशेषतः भगतसिंग बाग परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसापासून सतत पाणी गळती होत असल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे दृश्य नागरिकांना अस्वस्थ करतंय. इचलकरंजीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या दरम्यान सध्या रस्त्याचं काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होतीये. विशेषतः भगतसिंग बाग परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत पाणी गळती होतीये. एकीकडे इचलकरंजी शहरात आधीच पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. अनेक भागांमध्ये 5 ते 6 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय. नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असताना दुसरीकडे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यानं संताप व्यक्त केला जातोय. स्थानिक नागरिकांच्या मते महानगरपालिकेला या गळतीची पूर्ण कल्पना असूनही अद्याप कोणतीही प्रभावी दुरुस्ती करण्यात आलेली नाही असा आरोप नागरिकांमधून केला जातोय. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचं दृश्य नागरिकांना अस्वस्थ करतंय. काही ठिकाणी तर रस्त्यावर सतत पाणी साचल्यानं चिखल तयार झाला असून पादचारी आणि वाहन चालकांना तिथून जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. रस्त्यावरील खड्डे, अर्धवट खोदलेले रस्ते आणि त्यावर साचलेलं पाणी यामुळं अपघातांचा धोकाही वाढलाय. पाईपलाईनची गळती तात्काळ दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी आणि रस्त्याचं काम गतीनं पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांकडून केली जातेय. घाटगे ग्रुपच्या साधना ऑटोमोबाईल LLPच्या वतीनं कोल्हापुरात विन फास्ट इलेक्ट्रिक कार्स डीलरशिपचं उद्घाटन थाटामाटात पार पडलं. कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत विन फास्ट इंडियाचे CEO तपन कुमार घोष आणि सिनियर मॅनेजर मंचित हांडा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
घाटगे ग्रुपच्या साधना ऑटोमोबाईल LLPच्या वतीनं कोल्हापुरात सुरू झालेल्या विनफास्ट या इलेक्ट्रिक कार्स डीलरशिपचं उद्घाटन आज थाटामाटात संपन्न झालं. कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विनफास्ट इंडियाचे CEO तपन कुमार घोष तसंच विनफास्ट इंडियाचे सिनियर मॅनेजर सेल्स अँड नेटवर्क डेव्हलपमेंट मंचित हांडा यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी घाटगे ग्रुपचे चेअरमन मोहन घाटगे, मॅनेजिंग डायरेक्टर सतीश घाटगे, साधना ऑटोमोबाईल LLPचे मॅनेजिंग पार्टनर तुषार घाटगे उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना तुषार घाटगे यांनी घाटगे ग्रुपच्या वाटचालीचा आढावा घेतला. वाहतूक व्यवसायापासून सुरुवात करून नंतर कुरिअर सेवा, विविध कंपन्यांच्या ऑटोमोबाईल डीलरशिप्सच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांबरोबर जोडल्या गेलेल्या नात्यांचा त्यांनी उल्लेख केला. विनफास्ट कोल्हापूर या नवीन सुविधेमुळं कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राला चालना मिळणार असून पर्यावरणपूरक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व्हिएतनाममधील विन ग्रुपनं भारतात 5,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. लवकरच भारतात विनफास्ट 2 व्हीलर EV पण लॉन्च करणार आहेत. आता घाटगे ग्रुपमध्ये विनफास्ट ही नवीन डीलरशिप सुरू झाली आहे. घाटगे ग्रुप दरवर्षी 15,000 वाहनं विकतो आणि तितकीच नाती निर्माण करतो. ग्राहक सेवा हेच ध्येय मानून घाटगे ग्रुप काम करत असून विनफास्ट कोल्हापूरच्या माध्यमातून घाटगे ग्रुपच्या अविरत सेवेची परंपरा यापुढेही सुरू राहील असं आश्वासन तुषार घाटगे यांनी केलं. विनफास्ट इंडियाचे CEO तपन कुमार घोष यांनी आपल्या भाषणात विनफास्ट कार्स आणि कंपनीबद्दल विस्तृत माहिती दिली. विनफास्टकडून भारतात मोठी गुंतवणूक केली जात असून यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती तर होईलच, शिवाय पर्यावरणपूरक आणि ग्राहकांना समाधान देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सही भारतात बनतील असं सांगितलं. भारतातील कार उत्पादन प्रकल्प फक्त 17 महिन्यात उभा केला जाईल आणि यातून दरवर्षी 50,000 वाहनांचं उत्पादन केलं जाईल. सप्टेंबर ते एप्रिल या कालावधीत विनफास्टच्या 50 डीलरशिप आणि 130 सर्व्हिस सेंटर उभी केली असून याच महिन्यात विनफास्टची 7 सीटर कार भारतीय बाजारात दाखल होईल असं घोष यांनी नमूद केलं. त्यांनी विनफास्ट कोल्हापूर ही नवीन डीलरशिप कंपनीच्या स्मार्टर वे टू ड्राईव्ह या ध्येयाला बळकटी देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी विनफास्ट कोल्हापूरला शुभेच्छा देताना घाटगे ग्रुपच्या ग्राहकाभिमुख सेवेचं कौतुक केलं. बदलत्या कोल्हापुरात अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक विनफास्ट कार्स नक्कीच ग्राहकांच्या पसंतीला उतरतील असं प्रतिपादन त्यांनी केलं. कोल्हापूरचा ग्राहक चोखंदळ आहे, त्यांना सतत नवीन काही हवं असतं. विनफास्ट कोल्हापूरच्या माध्यमातून इथल्या ग्राहकांच्या अपेक्षा नक्की पूर्ण होतील आणि त्यांना उत्तम सेवाही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला घाटगे कुटुंबियांसोबतच बँकर्स, विविध इन्शुरन्स कंपन्यांचे अधिकारी, मोनिका जाजू यांच्यासह मान्यवर, ग्राहक तसंच घाटगे ग्रुपमधील सर्व कंपनीमधील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ईडीची मोठी कारवाई, कोट्यवधींची रोकड आणि सोनं चांदी जप्त. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, दिल्लीतल्या घरात आढळल्या होत्या 500च्या जळालेल्या नोटा. एकीला वाचवायला गेले आणि तिघीही बुडाल्या, धबधब्यावर मौजमजा करताना आंध्र प्रदेशातील घटना. सत्ता द्या, 6 महिन्यात पश्चिम बंगालमध्ये समान नागरिक कायदा आणू, अमित शहा यांचं मोठं भाष्य. महाराष्ट्राच्या राजकारणात नीतिमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत, विजय वडेट्टीवार यांची टीका. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली, संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा. कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी सभेत आज आरोग्य, सेवा, नागरी सुविधा, अतिक्रमण, पाणी पुरवठा आणि कर्मचारी अशा विविध प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. अनेक सदस्यांनी नागरिकांच्या अडचणी मांडत प्रशासनाला धारेवर धरलं.
कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी सभेत आरोग्य सेवा, नागरी सुविधा, अतिक्रमण, पाणी पुरवठा आणि कर्मचारी अशा विविध प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर, नर्सेस, सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचा मुद्दा सभेत गाजला. त्यामुळे रुग्णालयं चांगली सक्षम करावीत आणि चांगली सेवा देण्यासाठी रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी करण्यात आली. खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्याचीही सूचना करण्यात आली. यावर प्रशासनानं 153 तांत्रिक पदांच्या भरतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असून मान्यता मिळताच भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचं स्पष्ट केलं. नागरी सुविधा केंद्रांमधून जन्म मृत्यू दाखले मिळवताना नागरिकांना होणारा त्रासही सदस्यांनी मांडला. वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरी सुविधा केंद्र, रेकॉर्ड विभाग आणि जन्ममृत्यू विभाग यांच्यात समन्वय नसल्यानं विलंब होत असल्याचं सांगण्यात आलं. एजंटगिरी वाढल्याचा आरोपही करण्यात आला. केंद्राचं कामकाज सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली. यावर सर्व कागदपत्रांचं स्कॅनिंग करून आणि तिन्ही विभाग एकत्रित करून तात्काळ दाखले देण्याचं नियोजन करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. उचगाव आणि महापालिका हद्दीतील वाद गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाचा जैसे थे आदेश असतानाही काही ठिकाणी बांधकामं सुरू असल्याचा मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला. अशा बांधकामांवर तातडीनं FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात उच्च न्यायालयापर्यंत महापालिकेच्या बाजूनं निकाल लागला असून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं प्रशासनानं सांगितलं. तसंच संबंधित बांधकामांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. पाणीपुरवठा यंत्रणेत होणारी गळती शोधण्यासाठी आधुनिक मशीन खरेदीचा मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला. गळती तातडीनं शोधून दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. यावर सुमारे 33 लाख रुपये किमतीचं हे मशीन असून 10 इंच पाईपमध्ये रोबोद्वारे गळती शोधता येते. याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली. शहरातील अतिक्रमण काढताना कारवाई कशा पद्धतीनं केली जाते याबाबत सभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. बायोमेट्रिक कार्डचा गैरवापर करून एका कार्डवर अनेक गाड्या लावून त्या भाड्यानं देत आर्थिक लाभ घेतला जात असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. KSBP चौक तसंच DY पाटील हॉस्पिटल परिसरातही अशा प्रकारचे अतिक्रमण सुरू असल्याचं सांगण्यात आलं. यावर KSBP चौकात काल कारवाई करण्यात आली असून शहरातील बायोमेट्रिक कार्डधारकांची पडताळणी करून अनधिकृत प्रकारांवर कारवाई केली जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलं. KSBP चौकात स्वर्गीय अजित पवारांचं स्मारक उभारण्याचा ठराव सभेत एकमतानं मंजूर करण्यात आला. या सभेला स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, प्रताप जाधव, अमर समर्थ, प्रतिज्ञा उत्तुरे, प्रवीण सोनवणे, नेहा तेंडुलकर, अर्चना पागर, अनुराधा खेडकर, आदिल फरास, अभिजित मोकाशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मोठा आर्थिक परतावा देण्याचा आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या AS ट्रेडर्स या कंपनीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आजतागायत पोलिसांनी एकूण 20 जणांना अटक केली आहे, तर काही जणांची मालमत्ता जप्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान यापैकी 6 संचालकांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अर्ज केला होता. यावरील पुढील सुनावणी आता 18 एप्रिलला होणार आहे. लोहित सिंग सुभेदार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून कोल्हापुरात AS ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक परतावा देण्याचं आमिष दाखवून संपूर्ण देशभरातून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. या कंपनीनं गुंतवणूकदारांचे पैसे परत न देता फसवणूक केली होती. या प्रकरणी आज तागायत 20 जणांना ताब्यात घेतलं होतं. आर्थिक गुन्हे शाखेनं 527 गुंतवणूकदारांच्या 41 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी संचालकांच्या मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात कारवाईसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. पहिल्या प्रस्तावानुसार 5 कोटी तर दुसऱ्या प्रस्तावानुसार 8 कोटी अशा 13 कोटी रुपयांच्या मालमत्ता AS ट्रेडर्सच्या संचालकांनी गुंतवणूकदारांच्या पैशातून खरेदी केल्याचं निष्पन्न झालं होतं. या मालमत्ता जप्त करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. दरम्यान राज्याच्या प्रधान सचिवांनी जप्त केलेल्या मालमत्ता लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश दिलेत. या फसवणूक प्रकरणातील पोलिसांनी अटक केलेल्या बाबासाहेब धनगर, महेश शेवाळे, साहेबराव शेळके, राजेश पडळकर आणि अमित शिंदे या 6 संचालकांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अर्ज दाखल केला होता. मात्र या प्रकरणी सुनावणीची प्रक्रिया आज झाली नाही. पुढील सुनावणी आता 18 एप्रिल रोजी होणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीची केंद्रीय ऑनलाईन 11वी प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली. या प्रवेश प्रक्रियेसाठीच्या संकेतस्थळावर पहिल्या भागात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती भरायची आहे, तर 10वीचा निकाल लागल्यानंतर भाग 2 भरायचा आहे. मात्र पहिल्याच दिवशी काही वेळासाठी सर्व्हर डाऊनचा व्यत्यय आला. माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता 11वी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात केली आहे. सकाळी 10 पासून विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ देण्यात आलंय. पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहितीचा समावेश आहे, तर 10वीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा मिळून एकूण 287 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. गतवर्षी कला, वाणिज्य आणि विज्ञान मिळून एकूण 66,010 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली होती. गेल्या वर्षी या प्रक्रियेला विलंब लागल्यानं, त्याचबरोबर सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे यावर्षी शासनानं लवकर प्रक्रिया राबवली आहे. तरीही आज काही वेळासाठी सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवली. गतवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्रास सहन करावा लागू नये याची खबरदारी घेण्याची गरज आहे. सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आजचा सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना खंडोबा संघानं 5-0 गोल फरकानं एकतर्फी जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर सतेज चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या 26व्या मिनिटाला खंडोबाच्या प्रथमेश गावडेच्या पासवर विष्णू मणिकंदम यानं गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. 29व्या मिनिटाला खंडोबाच्या कुणाल दळवीच्या पासवर प्रताप यानं गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात हीच आघाडी कायम होती. उत्तरार्धात 44व्या मिनिटाला विष्णू मणिकंदम याच्या पासवर रोहित जाधव यानं गोल केल्यानं खंडोबाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळाली. 55व्या मिनिटाला सचिन एसच्या पासवर पृथ्वीराज साळोखे यानं गोल नोंदवत खंडोबाला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. तर 63व्या मिनिटाला खंडोबाच्या विष्णू मणिकंदम यानं वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5व्या गोलची नोंद केली. अखेरपर्यंत 5-0 अशी आघाडी कायम राखत खंडोबा तालीम मंडळानं हा सामना एकतर्फी जिंकला. या विजयामुळं खंडोबाचा संघ उपांत्य फेरीत पोहोचलाय. खंडोबाकडून गोलरक्षक आयुष चौधरी, आदित्य लायकर, ओंकार लायकर यांनी, तर संयुक्त जुना बुधवारपेठ संघाकडून मयूर सुतार, प्रथमेश जाधव, सचिन मोरे, आदित्य माने, शुभम जाधव, संकेत कांबळे यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं. उद्या 4 वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात सामना होणार आहे. कुरुंदवाड नगरपालिकेच्या सभेत नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाला मंजुरी देण्यात आली. तसंच आठवडी बाजारातील कर वसुलीचा खाजगी ठेका देण्याचा प्रस्ताव आला. तसंच डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी फॉगिंग मशीन खरेदीला मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली आज कुरुंदवाड नगरपालिकेची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाला मंजुरी देण्यात आली. ही कबड्डी स्पर्धा आयोजित करणाऱ्या मंडळांना समान निधी वाटपाच्या निर्णयावर चर्चा झाली. नगरसेवक विजय पाटील यांनी मांडलेल्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत पालिकेकडे उपलब्ध निधी आणि प्राप्त प्रस्तावांच्या आधारे नोंदणीकृत मंडळांना समान निधी वितरित केला जाणार असल्याचं नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी स्पष्ट केलं. आठवडा बाजारातील कर वसुलीचा खाजगी ठेका देण्याच्या प्रस्तावाला डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी फॉगिंग मशीन खरेदीला मंजुरी देण्यात आली. महसूल वाढीसाठी सर्व व्यावसायिक मालमत्तांचा सर्वे करून कर आकारणी न झालेल्या मालमत्तांवर कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या सभेला उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांच्यासह नगरसेवक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीतील गणेश पाणीपुरवठा संस्थेच्या कथित गैरव्यवहारावरून वातावरण चांगलंच तापलंय. याच पार्श्वभूमीवर शिवाजी सदाशिव कोळेकर यांनी शिरोळ तहसील कार्यालयासमोर आजपासून प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे. गणेशवाडीतील गणेश पाणी पुरवठा संस्थेचे काही संचालक अधिकारांचा गैरवापर करतायत असा आरोप शिवाजी कोळेकर यांनी केलाय. त्यांनी गणेश पाणी पुरवठा संस्थेच्या कारभाराविरोधात शिरोळ तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय.
स्वतःच्या शेतीसाठी पाणी वापरणं, विहिरींमध्ये पाणी साठवून पुन्हा उपसा करणं, इतर सभासदांना बेकायदेशीर पाणी पुरवठा करणं असे प्रकार होत असल्यामुळं संस्थेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप कोळेकर यांनी केलाय. या संस्थेच्या संचालकांनी पाणी न घेता संचालक पद वापरत आहेत आणि त्याचा बैठा पाणीपट्टी बसतो पौर्णिमानुसार ते भरण्यासाठी आम्ही उपोषण चालू केलं. संस्थेचे पत्रव्यवहार केलं आहे. त्यानंतर त्याचं दखल न घेतल्यामुळे आम्ही इथे येऊन उपोषण चालू आहे. दरम्यान 58 आणि 59व्या वार्षिक सभेत निम्म्या दरानं पाणीपट्टी आकारणी आणि वसुली करण्याचा ठराव मंजूर झाला होता. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्यानं कोळेकर यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळ यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. सहाय्यक निबंधक कार्यालयानं या प्रकरणाची दखल घेत थकीत पाणीपट्टी वसुली करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच संबंधित संचालक आणि सभासदांचा तपशील देण्याचे निर्देशही देण्यात आले असून आदेशांचं पालन न केल्यास पुढील कारवाईचा इशारा देण्यात आलाय. मात्र आदेशानंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्यानं कोळेकर आणि त्यांच्या समर्थकांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. या आंदोलनात मल्लाप्पा अंकल खोपे, वृषभनाथ मनकापुरे, गुरुलिंगा अनुरे, गजानन मांजरे, दिलीप डफळापुरे, सुभाष शिरगावे, नागराज बिरनाळे, संदीप अंकल खोपे, राजू मडिवाळ, बिरा गावडे, हलाप्पा गावडे, अनिल गावडे यांच्यासह अनेक सभासद सहभागी झालेत. कोल्हापुरातील संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं 19 एप्रिल रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त 11 ते 18 एप्रिल या कालावधीत मिरजकर तिकटी चौकात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मंडळाचे अध्यक्ष आशिष पवार यांनी पत्रकार बैठकीत अशी माहिती दिली. कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील संस्थानकालीन 13 तालीम संस्था आणि सुमारे 125हून अधिक तरुण मंडळांची शिखर संस्था अशी संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाची ओळख आहे. मंडळाच्या वतीनं दरवर्षी पारंपरिक शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदाही शिवजयंतीनिमित्त उद्या शनिवारी 11 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत मिरजकर तिकटी चौकात सायंकाळी 7 वाजता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष आशिष पवार यांनी दिली. शनिवारी सकाळी किल्ले पन्हाळगड इथं साफसफाई आणि छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात येणार आहे. रविवारी सायंकाळी मिरजकर तिकटी इथून शहरात मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. सोमवारी 14 फुटी अश्वारूढ शिवप्रतिमेचा आगमन सोहळा छत्रपती संभाजीनगर पेट्रोल पंप ते मिरजकर तिकटी या मार्गावर होईल. मंगळवारी 14 एप्रिल रोजी सकाळी रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर तर बुधवारी सायंकाळी 7 वाजता मिरजकर तिकटी इथं होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्याचबरोबर शिवशाहीर रंगराव पाटील यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित, हर्षल सुर्वे निर्मित मर्द मराठा हा सजीव देखावा, सोंगी भजन असे कार्यक्रम होणार आहेत. रविवारी 19 एप्रिलला शिवजयंती दिवशी सकाळी 10 वाजता शिवजन्मकाळ आणि सायंकाळी 5 वाजता भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय. पत्रकार बैठकीला उपाध्यक्ष संदीप चौगले, ऋतुराज साळुंखे, अभिषेक कित्तूर, साहिल डाकवे, सुशील मंडलिक, बाबा पार्टे, अशोक पोवार, जयकुमार शिंदे, अनिकेत घोटणे, श्रीधर पाटील, आर्यनील जाधव, आदित्य चौगले, चंद्रकांत भोसले, अनिल कोळेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. माणूस म्हणून जगायचं असेल तर बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही. या जाणीवेतून आणि समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा मार्ग म्हणूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गौतम बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला, असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी केलंय. ते शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित शाहू फुले आंबेडकर सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. शिवाजी विद्यापीठातर्फे फुले शाहू आंबेडकर सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या हस्ते या सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं धम्मचिंतन या विषयावर त्यांचं व्याख्यान पार पडलं. यावेळी बोलताना त्यांनी धम्माचं मानवी मूल्य आणि सामाजिक परिवर्तनातील महत्त्व अधोरेखित केलं. प्राचीन काळातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि विषमताधिष्ठित रचनेनं समाजात माणसाला माणूस म्हणून मान्यता दिली नाही. हीच अन्यायकारक व्यवस्था पालटून टाकण्यासाठी बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मानव कल्याणाचा मार्ग दिल्याचं त्यांनी सांगितलं. सिद्धार्थांनी उपवास, तपश्चर्या आणि विविध तत्त्वज्ञानांचा अभ्यास आणि चिंतन करून शेवटी माणसाच्या दुःखाचं मूळ तृष्णा असल्याचं सांगितलं. अतद्दीप भव या संदेशातून त्यांनी प्रत्येकाला स्वतःच्या विवेकबुद्धीनं विचार करून जीवन जगण्याचा मार्ग दिला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनात आलेल्या कटू अनुभवानंतर माणूस म्हणून जगायचं असेल तर बुद्धांच्या धम्माशिवाय पर्याय नाही हे जाणवलं होतं. या जाणीवेतून आणि समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा मार्ग म्हणून डॉक्टर आंबेडकर यांनी गौतम बुद्धांच्या धम्माचा स्वीकार केला असं प्रतिपादन त्यांनी केलं. अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष कार्यातूनच महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांच्या परंपरा विकसनाला बळ लाभलं असं मत त्यांनी व्यक्त केलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या आंबेडकरी संदेशाचा पाया शिक्षण असून विद्यार्थ्यांनी विवेकनिष्ठ, चिकित्सक आणि स्वविचारक्षम बनण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी अविनाश भाले, डॉक्टर तेजपाल मोहरेकर, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर हरीश भालेराव, क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे, शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉक्टर चेतना सोनकांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. मतदार याद्यांचं सखोल निरीक्षण म्हणजेच SIR मोहीम सध्या सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही मोहीम अत्यंत गांभीर्यानं घ्यावी असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. एकही पात्र मतदार यादीबाहेर राहणार नाही यासाठी गावनिहाय आणि प्रभागनिहाय बैठका घेऊन काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदार याद्यांचे सखोल निरीक्षण म्हणजे SIR मोहीम सध्या सुरू असून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही मोहीम अत्यंत गांभीर्यानं घेण्याचं आवाहन केलं. कागल विधानसभा मतदारसंघातील पाणंद आणि शेतरस्ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून कागल, गडहिंग्लज आणि उत्तूर मतदारसंघ राज्यात अग्रेसर ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी पदवीधर मतदार नोंदणी, गोकुळ दूध संघ, PM सूर्यघर मोफत वीज योजना तसंच मुख्यमंत्री बळीराजा पाणंद आणि शेतरस्ते योजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पाताई खोत, जिल्हा परिषद सदस्या शोभा फराकटे, सुवर्णा कांबळे, शैलजा पाटील, शिरीष देसाई, आजरा पंचायत समिती सभापती जयश्री गाडे, कागल पंचायत समितीच्या उपसभापती डॉक्टर इंद्रजित पाटील, पंचायत समिती सदस्या सुवर्णा जाधव, दीपक सोनार, रुपाली अंगज, सुनीता देसाई, विकास चोथे यांचा सत्कार करण्यात आला. तसंच कागल तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी तेजस चौगुले आणि उपाध्यक्षपदी गौरव बोभाटे यांना निवडीचं पत्र देण्यात आलं. मुरगुडात जवाहर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला वेग आला असून रस्त्यालगत असलेल्या लहान व्यावसायिकांनी स्वतःहून आपल्या टपऱ्या काढल्या. सुमारे 1.5 किलोमीटरचा हा रस्ता राज्यमार्गाचा भाग असून तो पुढे गडहिंग्लज मार्गाला जोडला जातो. मुरगुड जवाहर रस्त्याच्या दुतर्फा केश कर्तनालय, फळ विक्रेते, दूध विक्रेते, फास्ट फूड स्टॉल, मोबाईल दुरुस्ती, चहाची टपरी असे अनेक लघु व्यवसाय चालत होते. अनेक कष्टकऱ्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायांवर अवलंबून होता. मात्र शहराच्या विकासासाठी आणि रस्त्याच्या रुंदीकरणासाठी प्रशासनानं केलेल्या आवाहनाला व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. यावेळी व्यावसायिकांनी स्वतःहून आपल्या टपऱ्या काढल्या. नगर प्रशासनानंही JCB किंवा बुलडोझरचा वापर टाळला. दरम्यान गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी नगर परिषदेनं पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय. सध्या पोलीस ठाणे परिसर आणि इतर काही ठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेली 9 दशक वाचकांचा प्रदीर्घ वारसा असलेल्या नवभारत या वृत्तपत्र समूहाच्या दैनिक नवमहाराष्ट्र कोल्हापूर आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आणि कोल्हापूर कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं. महापौर रूपा राणी निकम यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून कोल्हापूर कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. नवभारत या वृत्तपत्र समूहाची 1934 साली स्थापना झाली आहे. नवभारत माध्यम समूहानं विश्वासार्ह अशा लोकाभिमुख पत्रकारितेच्या कामातून समाजामध्ये विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. या परंपरेचा विस्तार म्हणूनच नवभारत समूहाकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या पवित्र आणि ऐतिहासिक कोल्हापूर भूमीत दैनिक नवमहाराष्ट्र या मराठी वृत्तपत्राच्या कोल्हापूर आवृत्तीचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते फीत कापून नवमहाराष्ट्र कोल्हापूर कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं.
यावेळी कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावत शुभेच्छा दिल्या. यावेळी संपादक संजय मलमे यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी नवमहाराष्ट्र माध्यम समूहाचे व्हाईस प्रेसिडेंट हेमंत कुलकर्णी, वितरण विभागाचे जनरल मॅनेजर गुलाब यादव, HR विद्या कळसकर, कोल्हापूरचे ब्युरो चीफ राजेंद्र पाटील यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात कधी पोलीस तर कधी सुरक्षा रक्षक असल्याचा बहाणा करून भाविकांकडून दर्शनासाठी पैसे वसूल करणाऱ्या शीतल पाटील या महिलेला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. दरम्यान नोटीस देऊन तिची मुक्तता करण्यात आली आहे. फुलेवाडी इथं राहणारी शीतल पाटील ही महिला दिवसभर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरात वावरत असायची. कधी पोलीस तर कधी सुरक्षा रक्षक असल्याचा बहाणा करून ती भाविकांकडून देवीचे दर्शन देण्यासाठी भाविकांकडून पैसे उकळत होती. दरम्यान महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे अधिकारी विक्रम शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शीतल पाटीलच्या विरोधात गुरुवारी रात्री जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्री तिला ताब्यात घेतलं होतं. दरम्यान नोटीस देऊन उशिरा तिची मुक्तता करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील ठेकेदारांचा संताप आता टोकाला पोहोचलाय. गेल्या 3 वर्षांपासून तब्बल 250 कोटी रुपयांची बिलं थकीत असल्यानं ठेकेदार आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनानं बिलं अदा करावीत, त्याशिवाय कोणतीच कामं सुरू करणार नाही असा इशारा निवेदन शिरोळ तालुका गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं जयसिंगपूर बांधकाम विभागाला देण्यात आलंय. शिरोळ तालुका गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं आज शासनाच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त करत शासकीय कामं पूर्णतः बंद ठेवून आंदोलन करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम विभागाची 100 कोटी, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची 100 कोटी आणि नगरपालिका 50 कोटी अशी एकूण 250 कोटींची बिलं त्वरित अदा करावीत अशी मागणी करणारं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अनंत सूर्यवंशी यांना सादर करण्यात आलं. जर थकीत बिलं मिळाली नाहीत तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशा शब्दात कॉन्ट्रॅक्टरनी संताप व्यक्त केला. म्हणजे बिले पेंडिंग आहे आणि तरीसुद्धा महाराष्ट्र शासन नवीन निविदा काढताय आणि आमच्यावर जे कामं झाले त्यांची बिलं देण्यासाठी टाळाटाळ करते. ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला पैसे मिळाले होते. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्यांनी परवा 31 तारखेला 5% निधी उपलब्ध करून दिला. तो सुद्धा रात्री 8 वाजता निधी उपलब्ध करून दिला आणि 12 वाजेपर्यंत खर्च करायचं त्याला मुदत होती. तेवढ्या वेळात काही लोकांना पैसे मिळाले, काही लोकांना पैसे मिळाले. आम्ही पैसे मिळणार या आशेवर तिथं जाऊन बसलो होतो आणि तरीसुद्धा आम्हाला काही पैसे मिळाले नाहीत. 5% पैसे म्हणजे अतिशय तुटपुंजा निधी आहे. आज आमच्याकडं कोणताही सप्लायर, खडीचा, मुरमाचा किंवा डांबर सप्लायर, शेळीवाले कोणीही आम्हाला उधार द्यायला तयार नाही आणि शिवाय प्रशासनाचा आमच्यावर दबाव आहे की वेळेत कामं पूर्ण करा, अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू अशा प्रकारचं पत्र आम्हाला पाठवत आहेत. अशा परिस्थितीत आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि जर शासन आमच्याकडे बघितलं नाही तर आम्ही 15 एप्रिलपासून सर्व राज्यातील काम बंद करणार आहे आणि त्याच्यामुळं जे काय परिस्थिती उद्भवेल, लोकांची ज्या अडचणी होतील त्याला संपूर्णपणे महाराष्ट्र शासन जबाबदारी असेल. थकीत बिलांमुळं अनेक ठेकेदारांची आर्थिक कोंडी होतीये. बांधकाम साहित्य पुरवठादार, कामगार, मजूर यांचे पैसे देण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरांकडे पैसा नाही. त्यामुळं कॉन्ट्रॅक्टर हतबल झालेत. त्यामुळं जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अनंत सूर्यवंशी यांना निवेदन देऊन 15 एप्रिलपासून राज्यभर काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी अनंत सूर्यवंशी यांनी वरिष्ठांपर्यंत निवेदन पोहोचवू असं सांगितलं. आज दिनांक 10 एप्रिल रोजी शिरोळ तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यांचे पत्र प्राप्त झाले. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात त्यांचे थकीत बिले भरपूर मोठ्या प्रमाणात बाकी आहेत. त्याविषयी त्यांनी निवेदन प्राप्त झाले. त्या अनुषंगाने याचा अभ्यास करून वरिष्ठ कार्यालयास त्यांचे निवेदन तात्काळ मिळावे किंवा लवकरात लवकर मिळावे असा अहवाल सादर करण्यात येईल. यावेळी शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आयुब पट्टेकरी यांनी असोसिएशनच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. निवेदनावर अध्यक्ष संजय पाटील, अनिल पाटील, मिलिंद साखरपे, राजाराम रावण, उदय संकपाळ, योगेश पाटुकले, प्रकाश बन्ने, प्रवीण इंगळे, अजित पाटील, शकील गैबान, शहानवाज तहसीलदार आणि राहुल मिस्त्री यांच्यासह अनेक ठेकेदारांच्या सह्या आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात संघटन सृजन अभियानांतर्गत 13 ते 18 एप्रिल या कालावधीत संघटन वाढीसाठी बैठकांचं आयोजन करण्यात येणार. कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांची माहिती. राजकीय दबावाला बळी न पडता कोल्हापूर शहर विकासासाठीच्या निर्णयांना पाठिंबा राहील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महापालिका आयुक्तांना ग्वाही. शासनाकडून आलेलं शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना दिलंच नाही. इचलकरंजी महापालिका शाळांमधील प्रकार. पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. कोल्हापूर शहर NSUI आणि कोल्हापूर वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं ऐतिहासिक पावनगडावर वन्यप्राणी आणि पक्षी यांच्यासाठी पाणवठा विकसित. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सतेज सेवा सप्ताहाअंतर्गत उपक्रम. आणि वडणगेच्या अस्मिता लांडगेचं परिस्थितीवर मात करत प्रेरणादायी यश. MPSC मधून 2 पदांना घातली गवसणी.